हॅलो चिक. नमस्कार मंडळी, राम राम. मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये शेखर गोडांबे यांच्यासाठी आपण पाहतो मैदानामध्ये. ओव्हरपिचचा बॉल, त्याच्यावरती आक्रमणाचा प्रयत्न, परंतु झेल टिपला आणि पहिल्या चेंडूवरती शून्यावरती फलंदाज बाद. थँक्यू डीजे. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. आकाश खरात ठरलेला आहे सामन्याचे हिरो. मुळशी तालुका टेनिस क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय निलेश दादा गोळे आपणास विनंती आहे. त्याचप्रमाणे अनिल दादा पवळे आपणास विनंती आहे. चैतन्य दादा गोळे आपणास विनंती आहे. आदरणीय दादूभाऊ माझिरे आपणास विनंती आहे. वस्ताद गणेश दादा पानसरे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार देतोय. आकाश खरात ठरले सामन्याचे हिरो. या आकाश प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. बिग हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती योगेश मांडे करतायत. ऑन साइडला मिड विकेट मध्ये पुन्हा एकदा कमालीचं क्षेत्ररक्षण होईल. ओ यावेळेस कलेक्शन मध्ये गडबड, धावपळ, तारांबळ मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती धावा येतानाच्या पाहायला मिळणार आहेत. निश्चितच 2 धावा मिळतील. मंगेश वलकवडे या अगोदरच्या एका सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलेले आहेत. मंगेश आपणासही विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल. मंगेश विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. वस्ताद गणेश दादा पानसरे, त्याचप्रमाणे दादूभाऊ माझिरे, निलेश दादा गोळे, चैतन्य दादा गोळे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते, अनिकेत दादा पवळे या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देतोय. आकाश खरात यांना सामन्याचे सामनावीर. सवय मैदानाच्या आतमध्ये शिवराज क्रिकेट क्लब पिरंगोट संघानं टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. घुटवडे वॉरियर संघ प्रथमतः बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. शिवराज क्रिकेट क्लब पिरंगोट संघानं दोन्ही टॉस करता जिंकले. अगोदर देखील टॉस जिंकला होता. दरम्यान अक्षय गोडांबेसाठी चेंडू मैदानामध्ये आपण पाहतो डाव्या एसटीच्या बाहेर होता. दिशा खराब होती. दिशा से भटके तो पडेंगे फटके. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. चला मंगेश वेलकवडे विनंती आहे. यस यावेळेस पुन्हा एकदा कमी गतीचा चेंडू. अक्षय गोडांबेनं आक्रमण केलंय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषा पार येते चौकार. यावेळेस पुन्हा एकदा अक्षय गोडांबेची पॉवर पाहायला मिळते. अक्षय गोडांबे थांबायचं नाव घेत नाहीयेत. मैदानाच्या आतमध्ये लागोपाठचे 2 चौकार या अगोदर खेळले. या चेंडूवरती घणाघाती प्रहार पाहायला मिळालाय. षटकार येतोय आणि या षटकारानं धावफलकावरती 17 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 1 च्या अखेरीस मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट तमाम भारतीयांच्या आवडीचा खेळ, तमाम भारतीयांचा श्वास बनलेला क्रिकेटचा खेळ आणि त्या क्रिकेटच्या खेळाचा धगधगता थरार. थँक्यू डीजे. त्या क्रिकेटच्या खेळाचा धगधगता थरार आपण पाहतोय.
नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आलेत. अतुल पवळे पहिला चेंडू वाईड. यावेळेस विकेटचा प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फलंदाज योगेश मांडे आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला जर पाहिलं तर अक्षय गोडांबे. डावखुऱ्या हाताचा एक घातक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून खऱ्या अर्थानं अक्षय यांची ओळख आहे. यावेळेस योगेश मांडेच्या बॅटमधून चेंडू ऑन साइडला ट्रॅव्हल झालाय. उंच आकाशामध्ये जाऊन पोहोचेल डिपिट विकेट सीमारेषा पार. येतोय षटकार. लोअर फुलटॉस चेंडू ऑन साइडला पुन्हा एकदा मिड विकेट मध्ये चेंडू खेळून काढलाय. लोअर फुलटॉस होता, ऑन साइडला स्वीप केलाय त्या चेंडूला. त्याच्यावरती एक सिंगल धाव मिळाली आहे आणि या सिंगलच्या बरोबरच धाव फलकावरती धाव आहेत त्या 25. क्रिकेट या खेळाचा देखणा सोहळा. नाट्यतुंबळ युद्ध, पराभवाची ओहोटी, सांघिक कामगिरी आणि कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा स्वयंभू श्री रामेश्वर करंडक बुकुमचा महाकुंभमेळा जो मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. या स्पर्धेचा असा हा दिवस क्रमांक पहिला. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू खऱ्या अर्थानं अक्षय गोडांबेसाठी तोहफा होता. तो तोहफा दोन्ही हातानं कबूल केलाय. आक्रमण केलंय आणि चेंडूला मात्र फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय गोडांबेच्या बॅटमधून एक दिमागदार षटकार. थँक्यू डीजे 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 धन्यवाद. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. यावेळेस बॅटची कडा घेत चेंडू शॉर्ट थर्ड मॅन मध्ये अडवला जाईल. एकेरी धाव आपण पाहतो या चेंडूवरती येईल. एका सिंगलनं स्कोर कार्ड पुढे जाईल. 32 धावा फलकावरत आहेत. शेकड गोडांबे सारख्या घातक विस्फोटक फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती बाद केले. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर निश्चितच थोडीशी शांतता मैदानावरती पाहायला मिळाली. परंतु अक्षय गोडांबे जोपर्यंत मैदानावरती आहेत तोपर्यंत शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट या संघातील गोलंदाजला सुटकेचा निश्वास खरे तर सोडता येणार नाही, कारण अक्षय गोडांबेची क्षमता फार मोठी आहे. दरम्यान बाईच्या स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पंचांनी निश्चितच धाव कळवलेली आहे. येस, 12 चेंडूंचा डाव मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 33 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 30 मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. ग्राउंड सौजन्य या मैदान खरं तर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर अध्यक्ष तंटमुक्ती समिती बुकू मोहन बाप्पू करंजावणे, संचालक करवीनगर पतसंस्था मनोरांना सन, युवा नेते अंकुशभाऊ मिरगे, उद्योजक स्वप्नील करंजावणे, युवा नेते संतोषदादा माजिरे, निधा कन्स्ट्रक्शनचे रझाकभाई तांबोळी, उद्योजक आशिषभाऊ शिंदे यांच्या माध्यमातून मैदानासाठी खरं तर विशेष सहकार्य आहे. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आपल्याला हे मोठं मैदान खऱ्या अर्थानं उपलब्ध झालेलं आहे. निश्चितच त्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार व्यक्त केले जातील. 12 चेंडूंचा डाव संपला. धावफलकावरती धावा आहेत त्या 33. षटक क्रमांक 30 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आयुष पवळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळतील. चला वेळ वाचवा. यावेळेस मात्र बॅटची कडा एस्टॅनच्या पाठीमागे झेल टिपलाय. विकेट नंबर 2 फलंदाज योगेश मांडे बॅक टू द पवेलियन.
थँक्यू डीसी. नवीन फलंदाज न्यू बॅटर संजय गोडांबे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. संघाला मोठा धक्का बसलाय. योगेश मांडेच्या रूपात फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय, परंतु अक्षय गोडांबे बराच वेळ खऱ्या अर्थानं खेळपट्टीवरती तो टिकून आहे. निश्चितच त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळालेली आहे. उर्वरित चेंडूवरती पाहिजे अक्षय गोडांबे कशा प्रकारचा खेळ साकारला जातो. नॉट स्ट्रायकर एंडला आहेत. नवीन फलंदाज संजय गोडांबे स्ट्रायकर एंडला खेळतात. गोलंदाज आयुष पवळे. पहिल्या चेंडूवरती विकेट आयुषने मिळवलाय. ऑन साइडला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरपिचच्या बॉलवरती संजय गोडांबे बीड झालेत. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळेल. अनेक क्रिकेट खेळाडूंच्या दृष्टीनं क्रिकेट खेळ हा वेगवेगळ्या भावनेनं खऱ्या अर्थानं पाहिला जातो. यावेळेस पुन्हा एकदा मैदानामध्ये क्रीजचा पुरेपूर वापर केलाय. ऑफ स्टंपला शपल होऊन चेंडू डीप लॉंग लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर संजय गोडांबे यांच्या बॅटमधून येतोय शानदार षटकार. थँक्यू. 2 गडी बाद 39 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आहेत. आयुष पवळे पहिल्या चेंडूवर विकेट मिळवला. दुसरा चेंडू डॉट, परंतु तिसऱ्या चेंडूवरती संजय गोडांबे एक ताकदवर फटका खेळताना पाहायला मिळाले. फुलटॉस बॉल यावेळेस देखील आक्रमणाचा प्रयत्न होता. या चेंडूवरती देखील मोठा फटका होता, परंतु संजय गोडांबे बीट होताना पाहायला मिळत आहेत. शरीराचा वेध घेत चेंडू मैदानामध्ये त्या ठिकाणी ऑन साइडला इनफिल्ड मध्ये अडवला गेलाय. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या बरोबरच संघाचा धावफलक पुढे जाते 40 धावा. सगळ्या पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार. आयुष स्ट्रायकर एंडला अक्षय गोडांबे. या इनिंग मध्ये आतापर्यंत फक्त 5 चेंडू अक्षय खेळलेले आहेत. 5 चेंडूवरती त्यांनी मोठी आक्रमण केलेत आणि पुन्हा एकदा त्याच दृष्टीने वाटचाल सुरू. डाव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू त्याला फेकले सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा अक्षय गोडांबेच्या बॅटमधून बिग हिट, सिक्सर. थँक्यू डीजे. आतापर्यंत अक्षय गोडांबे 6 चेंडू खेळलेत. पुन्हा एकदा यावेळेसचा चेंडू देखील खराब होता. कमी गतीचा चेंडू रीड करत ऑफ स्टंपला शपल होऊन चेंडू मात्र फाईन लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. षटकाराने मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावफलक वाढेल. स्कोर कार्ड पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 52 रन 52 धावा 3 षटकांच्या खेरीज 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहेत. अक्षय गोडांबेची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपताना पाहायला मिळते. 7 चेंडू खेळलेत. तब्बल 33 धावा अक्षय गोडांबे यांच्या बॅटमधून आल्यात. त्या 33 धाव्यांपैकी निश्चितच 4 षटकार आहेत, तर 2 चौकार आलेत. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थ्या क्रमांकाचा घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज समीर गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. चला वेळ वाचवा विनंती असेल. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय संजय गोडांबे स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतात. आक्रमणाचा प्रयत्न त्यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. उजव्या एष्टीच्या जवळपास टाकलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 52 रन 52 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये.
क्रिकेट या खेळाबद्दल खऱ्या अर्थानं चर्चा साधली होती, चर्चा पुढे कंटिन्यू केली जाईल. दरम्यान संजय गोडांबे यावेळेस देखील आपण पाहतोय आखूड टप्प्याचा बॉल, शॉट ऑन पुल, पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये संजय गोडांबे यांच्या बॅटमधून बिगिट, चौकार. चौकारानं संघाचा धावफलक पुढे जाईल. 2 गडी बाद 62 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 6 चेंडू 16 धाव्यांची एक शानदार खेळ संजय गोडांबे करतायत. 7 चेंडू 33 धावा अक्षय गोडांबे. चांगली पार्टनरशिप बिल्ड होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जरूर शिखर गोडांबे मैदानामध्ये बाद झाले. दरम्यान हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर, पंचांचा इशारा पुन्हा एकदा मैदानामध्ये येतोय. व्हाईट बॉल, या व्हाईटच्या मदतीने धावफलक पुढे जातात. 63 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 14 सुरू आहे. 14 षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि या 3 चेंडूवरती 11 धावा गोलंदाज समीर पवळे खर्च करताना पाहायला मिळालेत. पाहूया उर्वरित 3 चेंडू कशा प्रकारे ते षटक संपवतील. कमीत कमी धावा खऱ्या अर्थाने त्यांना खर्च करावे लागणार आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. संजय गोडांबे मैदानाच्या आतमध्ये आक्रमणाच्या प्रयत्नामध्ये होते. आक्रमक मोड खरं तर त्यांचा ऑन आहे, परंतु इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. फुल टॉस बॉलवरती वेट होत आहेत. टॉट चेंडू येतोय धावफलकावरती. 63 धावा स्थिर. यावेळेस पंचांचा इशारा मात्र नो बॉल. रनआउटचा चान्स. नो +1 अशा 2 धावा या चेंडूवरती येईल. विकेटच्या बाहेर आपण पाहतो चेंडू खऱ्या अर्थानं फेकलाय. निश्चितच नो बॉलचा इशारा पंचांनी कळवलाय. फ्री हिट ऑन स्ट्रायकर एंडला अक्षय. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील 65 रन, 65 धावा धावफलकावरती आहेत. बरंचसं महागडे षटक आता मात्र समीर यांचं पाहायला मिळेल. 4 चेंडूवरती तब्बल 12 धावा आल्यात. पुढचा बॉल. आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती देखील प्रहार. फ्री हिटच्या चेंडूवरती अक्षय गोडांबेचा वार, षटकार. थँक्यू डीजे. 71 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अक्षय गोडांबे थांबायचं नाव घेत नाहीयेत. 8 चेंडू 39 धाव्यांवरती खेळत आहेत. पाहूया दरम्यानचा चेंडू हलक्या हाताने स्टीअर केलाय. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती अक्षय यांनी स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेतली. जरूर एक सिंगल घेतले आणि या सिंगलच्या बरोबरच धावफलकावरती 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 72 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी पाहिजे कुठला गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येईल. या स्पर्धेतील पहिली 50 जी आपल्याला पाहायला मिळेल का अक्षय गोडांबेच्या माध्यमातून. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू फेकण्यासाठी नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवरती येतील. अनेक क्रिकेट खेळाडूंच्या दृष्टीनं क्रिकेट खेळ हा वेगवेगळ्या भावनेनं खऱ्या अर्थानं पाहिला जातो. काहींना क्रिकेट म्हणजे आज त्यांचा श्वास आहे, तर काहींना क्रिकेट म्हणजे त्यांचं दैवत आहे. काही खेळाडूंना आपल्या क्रिकेट खेळाचा अहंकार जडलाय, तर काही जण आपल्या क्रिकेट शांतपणे खेळत आहेत. अशा अनेक भावनांनी खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळलं जातं. अशा दृष्टिकोनातून क्रिकेटचं स्थान सांगण्याचा प्रयत्न आज करत आहे. क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे ध्यास, क्रिकेट म्हणजे तत्व, क्रिकेट म्हणजे तंत्र, क्रिकेट म्हणजे विजय, क्रिकेट म्हणजे पराजय. चला पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये
जरूर सुरुवात होताना पाहायला मिळेल. तफलकावरती 72 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अतुल पवळे सज्ज होत आहेत. पहिला चेंडू अक्षयसाठी मैदानाच्या आतमध्ये. पुलरलेनचा होता सिंगल, तर या चेंडूवरती आली. दुसरे धावेचा प्रयत्न होतोय. रनआउटचा चान्स. स्ट्रायकर एंडला वेगवान थ्रोची गरज होती, चांगल्या फेकीची गरज होती. 2 धावा लेगबायच्या स्वरूपात पंच मैदानामध्ये कळवत आहेत. हे 2 धाव्यांच्या बरोबर 74 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू 40 धाव्यांवरती अक्षय गोडांबे मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. पाहूया स्वयंभूश्री रामेश्वर करंडक भुकुम या स्पर्धेतील पहिली 50 अक्षय पूर्ण करणार का? पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू उंच आकाशामध्ये. फिल्डर एका टप्प्यावर जरूर चेंडू लाडवण्याचा प्रयत्न मध्ये होता, परंतु चेंडू वन बाउन्स सीमा पार चौकार. चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. 78 रन 78 धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक 11 चेंडू 44 धावा. अक्षय गोडांबे जबरदस्त ताकदवर फटकेबाजी करतायत आणि पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अनोख्या शैलीने आपण पाहतोय. वैयक्तिक 12 चेंडू 50 पूर्ण करताना अक्षय गोडांबे इज द मॅन. आपली बॅट निश्चितच वर करत त्या ठिकाणी संघाकडे संख्या दिलेल्या आहेत. मी अजून मैदानावरती उभा आहे. जरूर 2 फलंदाज लवकरात लवकर बाद झालेत, परंतु अक्षय गोडांबे स्वयंभूश्री रामेश्वर करंडक भुकुम या स्पर्धेमध्ये पहिली 50 पूर्ण करताना पाहायला मिळतात. आणि दरम्यान पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. लागोपाठचा दुसरा षटकार तब्बल 90 धावा धावफलकावरती. थँक्यू. लागोपाठचे 2 षटकार आलेत. 90 धावा. ओ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहायचे इथे विकेट किपर बीड झालेत. बॅकअपचे फिल्डर नो बॉल. त्याच्यावरती आलाय चौकार, अर्थात 5 धावा बोनस स्वरूपामध्ये या चेंडूवरती मिळतील. आणि यानंतरचा बॉल फ्री हिट ऑन असणार आहे. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा सामना करण्यासाठी अक्षय गोडांबे तयार. 56 धाव्यांची वैयक्तिक इनिंग मैदानाच्या आतमध्ये अक्षय खेळतायत. नो बॉल. प्रीहिटचा बॉल, त्याच्यावरती देखील प्रहार. अक्षय गोडांबे ऑन फायर. बॅक टू बॅक लागोपाठचा तिसरा षटकार. अक्षय गोडांबेच्या बॅटमधून टाळ्यांचा गजर होऊ द्या. 101 धावा गोटावडे वॉरियर संघाच्या धावफलकावरती आहेत. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत जी धावफलकावरती पाहायला मिळते, शतकी खेळी पार झाली. 101 धावा धावफलकावरती आहेत. थँक्यू डीजे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेस बॅक टू बॅक लागोपाठचा चौथा षटकार. अक्षय गोडांबे ऑन फायर. तब्बल 107 धावा धावफलकावरती. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 108 धावेंचं टार्गेट शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट या संघासमोर ठेवलंय. मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक 16 चेंडू आणि 68 धावा. तब्बल 425 चा स्ट्राईक रेट अक्षय गोडांबेचा आहे मित्रांनो. 9 षटकार 3 चौकार अक्षय गोडांबेच्या बॅटमधून या संपूर्ण इनिंग मध्ये पाहायला मिळालेत. तब्बल 107 धावा 108 धावेंचं आव्हान शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट या संघाच्या समोर. डीजे धन्यवाद डीजे. गोटावडे वॉरियर्सचा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत.
या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं शुभ आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून सर्व क्रमांकासाठी भव्य चषक आहेत. त्याचबरोबर प्रत्येक सामन्यासाठी प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे. आकर्षक चषक ज्यांच्या माध्यमातून आहे. आदरणीय किरणदादा मराठे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झाले. विक्रमदादा मराठे यांचं शुभ आगमन झाले. मनापासून स्वागत. यानंतरचा होणारा सामना, त्या सामन्याचा टॉस आपण करणार आहोत. यानंतर पुढील सामना असणार आहे मुळशी सम्राट कासारसाई आणि नवखंडेनाथ क्रिकेट क्लब रवडे या दोन संघादरम्यान यानंतरचा होणारा सामना आहे. विनंती आहे टॉससाठी या. गोलंदाज तयार. पहिला चेंडू घेऊन निखिल मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती रावसाहेब राऊत यांच्या बॅट मधून चौकार येतोय. निखिल षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय भन्नाट वेगानं गोलंदाजी करणारा निखिल कमोने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. दुसऱ्या चेंडूवरती चांगलं कमबॅक. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळेल. 108 धावेंचा पाठलाग सुरू झालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेस देखील चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक वैभव डाउन द बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट नंबर 1 डाउन. फलंदाज बाद. Akshay Remix. थँक्यू डीजे. आदरणीय स्वप्नीलजी करंजावणे आणि विक्रमजी मराठे या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करणार आहोत. विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. नवीन फलंदाज चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 4 धावेवरती संघाला पहिला अधरा बसलाय. पहिला विकेट मैदानामध्ये पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज चेतन स्ट्रायकर एंडला. 104 धावेंचा अजूनही आपण पाहतो लक्ष समोर आहे. 108 धावेंचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर डॉट बॉल. एक विकेट मैदानाच्या आतमध्ये आली. नवीन फलंदाज चेतन दाखल झालेत. पहिल्या चेंडूवरती त्यांनी देखील आक्रमणाचा प्रयत्न केला. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरच धावफलक पुढे जाईल. 6 या अंकावरती संघाचा धावफलक जाऊन स्थिरावलेला आहे. यावेळेस सलकी हाताने चेंडू कट केलाय. मैदानाच्या आतमध्ये फिल्डर चेंडूला कव्हर करतायत. दरम्यान एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. स्वर्गीय नितीन भाऊ पोळे अर्थात मुळशी सम्राट कासारसाई भरत शेठ झरे यांच्या मालकीचा संघ. मुळशी सम्राट कासारसाई संघानं टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब बोरवडे संघ यानंतरच्या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना एक एक सामना जिंकलेला आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ आपलं विनिंग मोमेंटम निश्चितच त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवेल. दरम्यान पहिले षटक मैदानामध्ये संपले गेले. धावफलकावरती धावा आहेत त्या 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 7 धावा धावफलकावरती. शेवटचे 24 चेंडू 101 धावेंची अजूनही मैदानाच्या आतमध्ये गरज असणार आहे. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत.
दरम्यान पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये अलॉंग द कार्पेट फटका, सिंगल तर आली, दुसरीचा प्रयत्न, शिखर गोडांबे थोडेसे फंबल होताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये एक धाव्या चेंडूवरती येते षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज. योगेश मांडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, रनआउटचा चान्स होता, सिंगल येते, दुसरीचा प्रयत्न नकार कळवला गेलाय. एका धावेवरती समाधान असेल, या एका धावेनं संघाचा दफलक मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. दहा धावा दफलकावरती. येस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते रनआउट साठी. आपण पाहतोय तिसऱ्या पंचांची मदत. विनंती आहे सर, ऑनफिल्ड डिसिजन कळवा. येस, नॉट आउट असेल. दहा धावा दफलकावरती. पुन्हा एकदा बॅटच्या आतील बाजूची कडा, क्षेत्ररक्षक चेंडूच्या जरूर मागे आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव्या चेंडूवरती एका धावेनं संघाचा दफलक पुढे जाईल. 11 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. चेतन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय खेळताना पाहायला मिळत आहेत. मोठं आव्हान सेट केले गेले, त्या आव्हानाचा पाठलाग सुरू असताना दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा खराब, वाईट बॉल. बॅटची इनसाइड एज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करताना जरूर पाहायला मिळत आहेत. सिंगल धावे चेंडूवरती येईल. दफलकावरती 13 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 20 चेंडू आणि 95 धावा. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक. आणि पहिल्या मेडन ओव्हरसाठी मित्रांनो आकर्षक स्पोर्ट्स सायकल जी खेळाडूला दिली जाणार आहे. मेडन ओव्हरसाठी स्पोर्ट्स सायकल, विकेट हॅट्रिकसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. पहिल्या दरम्यानचा चेंडू गॅप मध्ये खेळला आहे. हसते हसते कट जाहीर असते, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बारा चेंडूंचा डाव मैदानामध्ये संपला. दफलकावरती 17 धावा. शेवटचे 18 चेंडू 51 धाव्यांची गरज. आव्हान बरंच दूरवरती राहिले. उटावडे वॉरियर संघाड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक जबरदस्त टार्गेट खऱ्या अर्थानं सेट केल्यानंतर निश्चितच त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शिवराज क्रिकेट क्लब पिरंगुट हा संघ मोठ्या अडचणीत सापडलेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा आल्यात. 18 चेंडू 91 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अक्षय गोडांबे तयार होताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळेल. पहिला चेंडू अप्रतिम. यावेळेस थोडासा वेग या चेंडूमध्ये वाढवलाय. तदनंतर मात्र चेंडू ऑन साइडला पॅटर्न खेळलाय. मिड विकेटचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचेल. निखिलनं चेंडूची फेकी केली. मैदानाच्या आतमध्ये एक धाव या चेंडूवरती येते. 18 धावा दफल कव्हर. 16 चेंडू आणि 90 धावा. आव्हान बरंच दूरवरती. विनंती आहे यानंतरचा होणारा सामना
दोन्ही संघ तयार आहे याच वेळेस सागर मात्र करतायत हवाई सफर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. 24 धावा फुल कव्हर एक आघाडीच्या मोबदल्यामध्ये आहेत. त्यावेळेस गती खरं तर कमी होती या चेंडूमध्ये. मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू येईल धावफुल कव्हरती 24 धावा. अक्षय गोडंबे मैदानामध्ये आपण पाहतो गोलंदाजी करतात. प्रथमतः फलंदाजी करत असताना निश्चितच बाईच्या स्वरूपात पंच मैदानामध्ये धाव खेळवत आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना अक्षय यांनी खऱ्या अर्थानं प्रभावित केलं. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त फलंदाजी करत संघाला एका मजबूत स्थितीमध्ये अक्षय घेऊन गेले. यावेळेचा चेंडू आखूड टप्प्याचा शॉटन फुल केलाय. वैभव शेळके डाऊन द बॉल येण्याचा प्रयत्न करत होते परंतु थोडेसे दूरवरती राहिलेत. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये धाव्यांसाठी धाव होईल. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये तदनंतर मिळालेल्या 2 धावा या षटक क्रमांक 3 च्या अखेरीस 27 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 81 धावेंचं आव्हान अजूनही मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 12 चेंडू 81 धावा. या सामन्यामध्ये निश्चितच मजबूत पकड निर्माण करताना गुटवडे वॉरियर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बक्षिसांची खैरात बक्षिसांचा मोठ्या प्रमाणावरती खऱ्या अर्थानं पाऊस असणार ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. खेळाडूंसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक टू व्हीलर बाईक ॲक्टिवा बाईक आहे. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स सायकल बेस्ट फिल्डरसाठी देखील स्पोर्ट्स सायकल आहे. आकर्षक चषक खऱ्या अर्थानं या सर्वच बक्षिसांसाठी आहेत. प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक साठी जर पाहिलं तर आकर्षक चषक खऱ्या अर्थानं दरम्यान आखूड टप्प्याचा बॉल त्याला भिरकावलाय ऑन साइडला. फिल्डर मात्र डाऊन द बॉल येईल. झेल टिपेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली निखिल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगला झेल टिपतायत. फलंदाज आल्या पावली माघारी. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेखर गोडंबे यांच्या नावावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. स्वराज पवळे. विकेट हॅट्रिक 100 गोलंदाज शेखर गोडंबे. पाहूया पहिली विकेट हॅट्रिक. ती स्पोर्ट्स सायकल आपल्या नावावरती पटकावणार का? कमी गतीचा बॉल आक्रमणाचा प्रयत्न होता. फलंदाज निश्चितच विकेटचा प्रयत्न करत होते. शेखर गोडंबे खऱ्या अर्थानं निश्चितच मोठ्या प्रयत्नामध्ये होते हॅट्रिकचा मान मिळवण्यासाठी परंतु डॉट चेंडू आपण पाहतोय. 27 धावा. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू सुरेख मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल पाहायला मिळालाय. पहा मित्रांनो जरी त्या ठिकाणी विकेट ट्रिक पूर्ण झाली नसेल तरी 4 चेंडू डॉट झाले. मेडन ओव्हर जर आली तरी देखील तुम्हाला स्पोर्ट्स सायकल मिळणार आहे. पाहूया शेखर
कशा प्रकारे गोलंदाजी करतील. ओ यावेळेस प्रयत्न होता खऱ्या अर्थानं डॉट बॉल काढण्याचा, परंतु बॅटरनं अगदीच ताकदीनं फटका खेळत प्रयत्न केला. तदनंतर एक सिंगल मिळवले. 28 धावा. दरम्यानचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. चला यानंतरचा होणारा सामना दोन्ही टीम्स आपापल्या डगआउट जवळ थांबा. टॉस जिंकलेला संघ खेळाडू कक्ष ए मध्ये, टॉस पराभूत संघ खेळाडू कक्ष बी मध्ये बसेल. अर्थात खेळाडू कक्ष ए मध्ये कासारचाई संघ, खेळाडू कक्ष बी मध्ये उरवडे संघ. आपापल्या डगआउटचा ताबा घ्या आणि यानंतर लगेचच पुढील सामना आपण खेळवणार आहोत याची सर्वांनी नोंद घ्या. शेवटचे मित्रांनो 6 चेंडू मैदानामध्ये शिल्लक, केवळ औपचारिकता शिल्लक आहे. एक मोठ्या फरकाने खऱ्या अर्थानं गोटावडेवार या संघाने सामना जिंकल्यानंतर निश्चितच नेट रन रेट जो वाढताना पाहायला मिळेल, परंतु दरम्यानचा हा चेंडू जमीन लगत समांतर फटका, परंतु एक संघ 2 सामने पराभूत झाल्यानंतर नेट रन रेट त्याचा जास्तीचा फायदेमंद ठरणार नाही. केवळ 2 पॉइंट हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. ओ यावेळेस पुन्हा एकदा सुरेख चेंडू. अक्षय गोडांबे मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक दुसरं तर संघासाठी 5वं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करतात. यावेळी चेंडू हवे, जेलबाची संधी. ओ फिल्डर बराचसा दूरवरती विकेट घेण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांचा आहे. चांगले चेंडू फेकले जात आहेत, परंतु क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती आहेत मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. 28 धावा. ओ यावेळेस हलक्या हाताने चेंडू कट केला आहे मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती धाव, एक सिंगल येते. पहिले 3 चेंडू डॉट आले. निश्चितच वाटलं की त्या ठिकाणी मेडनवर येते की काय, परंतु सिंगल धाव आली. 29 धावा धावफलकावरती. प्रतीक्षा तमाम क्रीडा रसिकांना असेल. स्वयंभू श्री रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेमध्ये ती स्पोर्ट्स सायकल कोण पटकावणार, मेडन ओव्हर आणि विकेट हॅट्रिकसाठी खऱ्या अर्थाने स्पोर्ट्स सायकल आहे. दरम्यान 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा एक चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक. सामना पूर्ण झाल्यानंतर लगेचच विनंती असणार आहे कासारचा संघ आपण एक ओळीमध्ये एका लाईन मध्ये मैदानामध्ये दाखल व्हायचे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू डॉट बॉल. सामना संपलाय. गोटावडेवारी संघाने बाजी मारली. तब्बल 74 धावांनी हा सामना जिंकलाय. विजय संघाचं अभिनंदन. आणि या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरत आहेत अक्षय गोडांबे, या सामन्याचे हिरो.